प्रत्येक पालकाने ना कर्ट रिस्टरचा पांढरा उंदरांचा एक्सपेरिमेंट आहे, त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. अच्छा. कर्ट रिस्टरने पांढऱ्या उंदरांना घेतलं आणि त्यांना पाण्यामध्ये टाकलं. आता उंदरांना पाण्यामध्ये पोहता येत नाही, करेक्ट. त्यामुळे तो कसा बसा हात मारायला लागला आणि साधारणपणे 15 मिनिटं झाली आणि 15 मिनिटांनंतर त्याने गिव्हअप केलं, बुडायला लागला. तो जसा जसा बुडायला लागला 15 मिनिटांनंतर तसं त्यांनी कर्ट रिस्टरने त्याला पाण्याच्या बाहेर काढलं, त्याला स्वच्छ कपड्याने पुसलं, त्याला हिटरच्या बाजूने उठवलं, त्याला कम्फर्टेबल केलं आणि 20 मिनिटं कम्फर्टेबल केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा पाण्यात टाकलं त्याच उंदराला. आता पहिल्यांदा तो 15 मिनिटं तग धरू शकला होता. दुसऱ्यांदा ज्यावेळी त्याला पाण्यात टाकलं त्यावेळी तो किती मिनिटं राहिला असेल? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुला विश्वास बसणार नाही, दुसऱ्यांदा पाण्यात टाकल्यानंतर त्या उंदराने 60 तास तक धरला. 3600 मिनिटं. पहिल्यांदा 15 मिनिटं, दुसऱ्यांदा 3600 मिनिटं. आणि याचा निष्कर्ष बऱ्याच उंदरांवरती केल्यानंतर कर्ट रिस्टरने असा काढला की दुसऱ्यांदा ज्यावेळी आपण उंदराला पाण्यात टाकतो त्यावेळी त्याच्यामध्ये एक प्रकारची होप निर्माण झाली असते, एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला असतो की आपण काहीतरी करून वाचू, आपले काहीतरी होईल आणि अल्टिमेटली देऊ, आणि त्याच्यातनं ते पुश करत राहतात. आता हे झालं उंदरांचं. हाच जर का निष्कर्ष आपण माणसांमध्ये वापरला तर कर्ट रिस्टर पुढे असं म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये अशा प्रकारची होप आणि अशा प्रकारचा आत्मविश्वास जर का आपण निर्माण करू शकलो तर जगातल्या कुठल्याही ऍडव्हर्सिटीला आपण नीट तोंड देऊ शकतो. ऍज अ पालक, एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये अशा प्रकारची कॅपॅसिटी निर्माण करू शकलो तर आपण त्यांना पुढच्या कुठल्याही संकटासाठी, कुठल्याही चॅलेंजसाठी चांगलं तयार करू शकतो. म्हणून हा एक्सपेरिमेंट प्रत्येक पालकाने नोंद घेण्याचा